नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे रिलेटेड टू डॉक्युमेंट्स. म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग किंवा आपली जी काउन्सिलिंग सुरू होते मेडिकल काउन्सिलिंग, तर त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स जे आहे ते लागतात, ते आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. ओके. सो त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे की नीट ऍडमिट कार्ड. तुमचं नीट ऍडमिट कार्ड लागेल. त्याच्यानंतर तुमचं जे स्कोर कार्ड आहे नीटचं ते लागेल. त्याच्यानंतर SSC मार्क मेमो मीन्स तुमची 10th जे आहे मार्कशीट. त्याच्यानंतर तसंच सेम 10th जे आहे ते बोर्ड सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर 12th ची मार्कशीट लागेल. नंतर 12th लिव्हिंग सर्टिफिकेट की जे तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करेल. 12th जिथे तुम्ही केलेलं आहे ते TC. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जे कोणी ज्या कास्टमध्ये आहे त्याच्यानुसार त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा लागतं, जर तुम्ही कुठल्या कास्टमध्ये येत असाल तर. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. डोमिसाईल म्हणजेच की काय, की मूळ रहिवासी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असाल तर तुम्हाला महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते लागतं. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट. ओके. आता गॅप सर्टिफिकेट जे आहे ते कोणाला लागेल, की ज्या विद्यार्थ्यांनी ज्या स्टुडंटनी आफ्टर 12th गॅप घेतलेला आहे. सपोज ज्यांनी रिपीट केलेला आहे आणि रिपीट करताना तो जो 1 इयरचा गॅप आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठेच ऍडमिशन घेतलेली नाहीये, कुठल्याच कॉलेजला किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटला. सो त्याच्यासाठी जे आहे ते गॅप सर्टिफिकेट लागतं, की ज्यांचा गॅप आहे 1 इयरचा. तर एक ॲफिडेव्हिट लागतं. स्टॅम्प पेपरवर तुम्हाला जे आहे सर्टिफिकेट गॅप ॲफिडेव्हिट म्हणतात त्याला, की एक स्टॅम्प पेपरवर ते करून घ्यावं लागतं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागतं, की या रिझनमुळे म्हणजे प्रिपरेशनमुळे आमचा गॅप होता आणि कुठल्याच प्रकारच्या इन्स्टिट्यूटला आम्ही या 1 वर्षात एनरोल नाही केलेला आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट लागतं, म्हणजे जे EWS आहे सपोज, EWS मधून तुम्ही जर अप्लिकेशन करत आहात तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कास्टला पण इन्कम सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर PWD सर्टिफिकेट, जे फिजिकली हँडिकॅप आहे अशांना त्यांचं सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट इन द सेन्स की तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे, ठीक आहे, डेट ऑफ बर्थ साठी एक ID प्रूफ जे आहे ते तुम्हाला लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर D1, D2, D3 सर्टिफिकेट म्हणजे डिफेन्स, ज्यांचे पॅरेंट्स डिफेन्स मध्ये आहे तर ते डिफेन्स कोटामधून अप्लाय करू शकतात. तर ते डिफेन्स कोटामधून अप्लाय करायला त्यांना प्रॉपर सर्व जे डॉक्युमेंट्स आहे रिलेटेड टू डिफेन्स, तर ते डॉक्युमेंट्स तिथे त्यांना द्यावे लागतात. तर डिफेन्स रिलेटेड म्हणजे जसं सर्व्हिस असेल, सर्व्हिस सर्टिफिकेट राहतं पॅरेंट्सचं, तर ते तिथे द्यावं लागतं. त्याच्यानंतर हिली एरिया सर्टिफिकेट, जे स्टुडंट हिली एरियामध्ये राहतात किंवा ज्यांचं 10th आणि 12th हिली एरियामध्ये झालेलं आहे, अशांना हिली एरिया सर्टिफिकेट लागतं. ते त्या याच्यामधून हिली एरियाच्या याच्यामधून अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट आहे. आता मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते कोणाला लागतं, की ज्यांनी सपोज स्टेट चेंज केलेला आहे, म्हणजे 10th एका स्टेटला आहे, 12th दुसऱ्या स्टेटला आहे, तर अशा स्टुडंट्सला जे आहे ते मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे. ओके. सो इथे हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहे हे आपल्याला ऍट द टाइम ऑफ काउन्सिलिंग, अजून आता मेडिकलचं काउन्सिलिंग स्टार्ट व्हायचं आहे या वर्षीचं, तर या काउन्सिलिंगसाठी तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते लागणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लेटेस्ट अपडेटसाठी. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची एन्क्वायरी असेल किंवा काउन्सिलिंग जॉईन करायची असेल किंवा कुठल्या कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला कशी तयार करायची ते त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.